करताय का रील? ख्रिश्चनचा चेहरा नाही निघणार. मग आम्ही रील करायची ना तिकडं बाहेर करून. असे काय आम्ही करतो कुठं बी गेल्यावर. हो खरंच रील करा लय रील लय छान. मग ते रील करू राहिले हे तुम्ही गिरू नको ना बसते का काही ते रील कर तुझं आलं पाहिजे. हो मामाचा आता मामा काढा रील व्हायला नाही बटन. अरे हो ते काय फोटो याच्यात गॅलरी त्यांच्यात काढ. हा त्याला आठवण केलं होतं काढता. हो आठवण. सगळ्या जणी शंभू महादेव मंदिर या ठिकाणी रामगिरी महाराज यांचे वास्तव्य होते. हे नदी पात्र आहे. सध्या या ठिकाणी पाणी वगैरे नाही आहे. हे तिकडनं आलेले. हा तो पहाड आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी भरपूर प्रमाणात असते. सध्या पाण्याचे प्रमाण नाही आहे. सर तुम्ही कुठून आले? हो का? किती वर्ष पूर्ण मंदिर आहे? आम्ही लहान म्हणजे आता मला झाले 25 वर्ष. आम्ही तो बसून येतो. हो का? म्हणजे आम्ही आता आणि रामगिरी महाराज याच ठिकाणी राहायचे ना? ठिकाणी हा रामगिरी आणि इथं नांगरतास किती किलोमीटर? 3 किलोमीटर. हो का? ते या महादेव मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे असं काय? आम्ही काही सांगू शकत नाही. एखाद्या जाणकारलाच विचारत येईल. हो का? हा आम्हाला नाही एवढं काही माहित नाही. ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला कसं व्यवस्थित माहिती हां हां पाहिजे. चालतं. कुठं? हा परिसर आहे. सभामंडप. या ठिकाणी लग्न, मुंज, साखरपुडे वगैरे असे कार्यक्रम होतात. हा तो परिसर आहे. हा पूर्ण परिसर शंभू महादेवाचा आहे. हा वृक्ष फारच जुना आहे. तरी 100-150 वर्षापूर्वीचा वृक्ष वाटतो. मामा तुम्ही इथं सेवेकरी आहेत का? तरी हे पुरातन किती मंदिर जुनं आहे? 72च्या अगोदरच येतं. हो का? आणि जालना जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असं महादेव मंदिर म्हणून ओळखलं जातं. याचं खास वैशिष्ट्य आहे म्हणजे यात्रा वगैरे केव्हा भरते? श्रावणमध्ये पूर्ण यात्रा असते. पूर्ण महिनाभर. हा आणि महाशिवरात्र वगैरे? चांगली भरते ना महाशिवरात्री. हो का? तरी इथं कार्य वगैरे होते, विवाह वगैरे? नाही विवाह नाही हो. नाही का? नाही अच्छा. विवाह बंदी. हो का? मुंज वगैरे होती? हो का? या नदीला कंटिन्यू पाणी असतं का पावसाळ्यात? हा कंटिन्यू पाणी असतं. ते गायमुख होतं हां हां. त्याच्यात मूळ काढलेला बाहेर. हो का? गायमुख काशीवरून आहे का? हा काशी. अच्छा. इथं जवळपास कोणकोणते मंदिर आहे जवळपास? ते काय काशी विश्वनाथ आहे, सद्गुरूचं आहे, सिद्धेश्वर आहे, हां हां. हे सोमनाथ मंदिर आहे, हम्म. हे रामेश्वर आहे. पुरातन आहे सगळं. हो का? चालतं. तिथं पहाड पत्थर कोरेवाला आहे. हे का? हे मंदिर आहे का बांधकाम कुछ भी नाही उसका. हां हां. पुरातन हेमाडपंथी समजा.
नाही नाही हेमाड बी नाही. हां हेमाड पण ते रामेश्वर मंदिर. म्हणजे हे डायरेक्ट कोरलेलंच आहे, जसं कैलास लेणी कोरलेलं आहे. हा अच्छा अच्छा. दगडच कोरलेला आहे. हो हो, म्हणजे कैलास लेणी सारखंच कोरलेलं आहे. जरूर कैलास लेणी. ओके ओके. तुम्ही इथलेच का? हो. तुमचा काय परिचय? परिचय म्हणजे आम्ही इथले रहिवासी परिसरातले शेतावरती आमच्या. अच्छा. आमची वारी असते सोमवारी गुरुवारी. हो, वारी पण करते लोक इथं जवळपास. जवळपासचे सोमवारच्या ते गुरुवारच्या वाऱ्यात असतात. हो. श्रावणमध्ये दररोज वारी राहते. हम्म. दर सोमवारी इथं दर्शन झालेलं आहे. आणि भांडारा असतो सामूहिक. हां, गावकऱ्यांचं वगैरे. आमच्या इथला असतो इथं. म्हणजे नेरचे काही, तांड्यावरचे काही. हे म्हणजे शंभूरी म्हणजे आमच्या गावचे आमचं पण शंभूचा वर्ग. हां हां. शंभू सावरगाव इकडे आहे का वरती? वरती. अच्छा. आणि नेर वेगळं पडतं. नेरला वंटेश्वर आहे. हां, वटेश्वराचं महादेव मंदिर आहे. धन्यवाद, तुमचा वेळ घेतला. नाही वेळेच काही नाही. हे गायमुख आहे. या ठिकाणी काशीवरून पाणी येतं असा आख्यायिका आहे लोकांची. जनाबाईची नाणी. हे गोमुख आहे. या ठिकाणावरून काशीतून पाणी येतं अशी मान्यता आहे लोकांची. वा. शंभो हर 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 महादेव. शंभो हर 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 देवाला पाणी आणलं ना एकच घालायचं, 3 देवाला नाही घालायचे. रील मध्ये येऊ द्यायचं. हर 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 हर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. फोटो काढा ना. ओके. हे मंदिर पण बघा ना. हे कोरीव मंदिर आहे शंभू महादेवाचं. हे महादेवाचं कोरीव मंदिर आहे. घेतलं ना. आणि हे बनवलेलं आहे, हे कोरलेलं आहे. हे खोडलेलं असेल मामा. नाही, हे कोरलेलं आहे. हे कसं खोडलेलं आहे मामा? मग ते वर शिखर नंतर बनवलंय. हे जे शिखर आहे का नाही, हे नंतर बनवलंय. खालचा भाग पूर्ण कोरीव आहे. कसं असेल मामा तसं? नमस्कार महाराज. नमस्कार. त्यांना तांब्या देऊन टाका. मम्मी मला लागत होतं राहा ना सगळे उभे. सगळे राहू दे. कृष्णाचं समर्पण करायचं. काय म्हणते मानस पूजा करायची. हा बरं बरं. रेलगाडी वाणी कसं करतात झुक झुक झुक. आपण असं करू स्वामी, नंतर रील करू आपण. व्हिडिओ काढतात चांगला. व्हिडिओ मध्ये तुम्ही त्याला रील मध्ये दिसतात तुम्ही मस्त. हे मामा युट्यूबला प्रसिद्ध. उंची परमाने, उंची परमाने. मला तुम्ही कसं यार आलीकडे असं बरं. नाही ना कसं नसतंय. इथं प्रमाण हा जबरदस्त. जमला आता. वेळ जमलाकडे आता. शंभू महादेव हर हर शंभो. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. शंभो शिवा शिवा शिवा. चला. प्रभात फेरी काढा. माऊली हर 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 महादेव. याला येतो. हर हर महादेव.
हर हर महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव झालं. यस. ओके ओके. पाणी पिऊन पाणी हा मग मी म्हणाले हे तिथं पाणी नाही नाही. करा. नाही विहीर आहे ते. तू पाणी फोटो काढायचा होता फोटो. काढू ना फोटो. ते कसं मंदिर रामेश्वर मंदिर या बघून रामेश्वर मंदिर, सोमनाथ मंदिर, सोमनाथ मंदिर. रामेश्वर मंदिर. वरचं रामेश्वर आहे सोमनाथ आहे ते खाली रामेश्वर. रामेश्वर. आऊ आऊ वाव. हे मध्ये मध्ये घ्या. मला मध्ये घ्या बघा ते रील मध्ये. रील मध्ये सांगा. हे आमच्या मोठ्या जाऊबाई आहे. जायला छोट्या जाऊबाई आहे. पाचशे. जायला यायला. ही पुतणी आणि आनंदबाई. या पाहुणे पुण्याच्या. मिस्टर दाखवा ना. हा? हे माझे मिस्टर अमिताभ बच्चन. दुसरे होय, त्यांची sister तेव्हा वारली. ते तुझे मिस्टर आणि त्यांची सिस्टर. सिस्टर कशी राहील? नाही नाही, आधी होते सिस्टर. सीमा माझ फोटो काढा. सीमा मामाचा मामीचा काढ. हो चला बसा इथं. यस. शंभो महादेव. काकूचं लय भारी डेट आहे आता. काकू तुझं लय डेट भारी ठेवला आता आज. आता पुण्याला इकडे आलं तुम्ही औरंगाबादला. अहो आमचं चुलत्या औरंगाबादला आले की लेफ्टीस होतं. पुण्याला गेलं की त्यांना भाकरी पोट नाही लागत. पुण्याचे आले की काकू पहिलं कशा म्हणायच्या औरंगाबादला गेलं की भाकरी पोट लागतं. अहो मग तिकडे सगळे सुनाचे तिकडे लेकी येतं. आता रात्रीला ते आमच्या भाऊजीची सगळं शूटिंग करतात. रात्री काय अरे घाट उतरूस तर होय. छान वाटतं उपर महाराज म्हणजे किती छान वाटतं. नाही म्हणत बाई जाऊन आली. अशी बात होतं मला आमच्या हा नाही करतो राहतो श्रावण महिन्यात. कोणीच बोलत असं गाडी. हा. आता पुढं गेलं की घाट उतरतो आपण. झाला छोटा घाट आहे. जालन्यापासून 40 किलोमीटर. शंभो महादेव. संभाजीनगर इथून 110 किलोमीटर. हो. काय करायचं मुक्काम करायचं जालन्याला. हा तो पहाड आहे शंभो महादेवाचा. निघला या पहाडामध्ये शंभो महादेव मंदिर आहे. वरती शंभो गाव आहे. तिथे महादेवाचे मंदिर. हा तो परिसर. एक शिवभक्त इथं दर्शन घेत आहे. हां. शिवभक्त दर्शन घेत आहे. ओम नमः शिवाय शिव शिव शंभो हर 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 महादेव. ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय
शिव शिव शंभो हर हर महादेव. ओके ओके. हे 200 वर्षापूर्वीचे झाड आहे. आपला व्हॉट्सअप माहित नसेल 9049 मामा माझा एकटीचा फोटो काढा धरायच्यात. बरं बरं बरं. शूटिंग चालू आहे ना. त्यांची शूटिंग चालू आहे कशाची. आवाज येत नाही. जमलंय. हो. ओके ओके. चलो मग. हे पायऱ्यामध्ये झाड आहे. माऊली बोला. मुळी कशाची माहिती आहे का? कशी? कावळ्याची मुळी याची जी आहे ना हां. चहा खायला गोड लागते मुळी. वा वा. कावळ्याची मुळी. पाणी पिऊन घ्या. फार गोड पाणी, काशीचं पाणी. काय मोटर लावलेली का त्याला? नाही नाही, हां. मोटरचं कामच नाही हां, ना. मग? डायरेक्ट तुट्टी फिट केलेली आहे त्याच्यामध्ये. वरून ते ऑटोमॅटिक काशीहून पाणी येतं त्याला. आपलं झोपलं. यस. माऊली खाली घ्या, खाली खाली खाली. वटेश्वर महादेव मंदिर नेर. कोणाचा फोन राहिला? आण फोन. वटेश्वर महादेव मंदिर नेर संस्थान. इथं मंगल कार्यालय वगैरे, लग्न वगैरे होते वाटतं. घंटानाद हा ब्रह्मनादा सारखा याच्यामधून ध्वनी येतो. हा घंटा. माऊली घंटा वाजत आहे. हां. आवाज सोडू दे, आवाज. हा वाजवा. वा भाई वा. सगळं गावामध्ये आवाज येतो त्यांचा. काकू एक मिनिट सारखा. काकू तुम्ही समोर चाललेले काकू. हा त्रिशूळ. वा तुम्ही दोघ जण असे. हा ना. महाराज घ्या ना. राम राम. राम राम. आले होते तो. थांबा एक फोटो काढा बरं. वरचं येईल का ते वटेश्वर मंदिर? हो येईल की रे. लांबून घ्यावं लागेल थोडंसं लांबून घ्यावं लागेल.
हे हिमाडपंथी खांब आहेत. यावरती कलर चढवल्यामुळे ते भगव्या कलरचे आहेत. परंतु पूर्ण दगडी बांधकाम नक्षी यावरती कोरीव त्या काळातील आधुनिक टेक्नॉलॉजीच्या साह्याने लेझर मशीनच्या साह्याने बनवलेली ही डिझाईन हे खांब पहा, दगडी खांब आहेत. यावरती डिझाईनसुद्धा अत्याधुनिक पद्धतीची पूर्वीच्या काळातील लेझर कटिंग आहे. कुठली टेक्निक वापरली असेल हे दगड कोरण्यासाठी देव जाणे. देवाला पैशाची गरज नाही का? शंभो हर 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 महा. ही वटेश्वराची मुख्य मूर्ती. एक भक्त दर्शन. या आधुनिक टेक्नॉलॉजीची करामत लेझर कटिंगच्या साह्याने दगड कोरलेले आहेत. पहा, यावरती किती बारीक नक्षी व्यवस्थितरित्या कोरलेली आहे. एक भक्त दर्शन घेत आहे. हे नरहरी महाराज दर्शन घेत आहेत संभाजीनगर येथील. सगळा उभा राहा एक साथ. छान आहे उपस्थित. प्रत्येक खांब एक विशिष्ट पद्धतीने कोरलेला आहे. सध्या त्यावरती ऑइल पेंट मारल्यामुळे ते ओळखू येत नाही. दगडी आहेत की लाकडी आहेत, परंतु पूर्ण खांब हे सर्व दगडी आहेत. प्रत्येक खांब हा कोरीव आहे आणि बाहेर एवढी गरमी असताना सुद्धा या ठिकाणी एकदम थंड आणि शांत वातावरण आहे. वटेश्वर महाराज की जय. सगळं आला पाहिजे तरी वा भाई वा. काली दिसते काली. हे पहा, पूर्ण नक्षीकाम, ही डिझाईन पूर्ण कोरीव आहे. कुठली लेझर पद्धतीने बनवली, किती बारीक डिझाईन नक्षी बनवलेली वेगवेगळ्या स्वरूपात. आजी पुजारी आहे का? कोणते? या काय भाऊजीला नाही काही दिसत. भाऊजी पडले असते आता. किती वर्ष जुनं आहे माझी मंदिर? नाही सांगता येत. तरी समजा तुम्ही आल्याच्या काळात. आता मला तर 40-45 वर्ष झाली. हो, बरेच वर्षाचं. हे पूर्णचे पूर्ण हिमाडपंथी मंदिर तुम्ही याच्या अगोदर होतं का? आम्ही याच्या अगोदर. हो का? तुम्ही इथं किती वर्षापासून पूजा करता? आमच्या 2-3 पिढ्या झाल्या सासू सासऱ्यांच्या. हो मी का? सून आहे नाही आली. हो का? आमच्या लहानपणापासून मंदिर आहे. नाही सांगता नाही येणार. आम्ही येतो. काढते मी, तुम्ही दर्शन घ्या. मी आणि यात्रा वगैरे कशी शिवरात्रीला छान हो वाटतं.
आणि श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात बी महिनाभर भंडारे वगैरे व्यवस्थिशीर असतात. हो का? छान असतं. इथं नेहमीच असते भंडारे. हा ते लग्नात कार्य वगैरे होतं का? हो, शिवरात्रीला खूप छान असतं. आणि समोर सभा मंडपामध्ये लग्न वगैरे होतात हो, का? लग्न होते, भंडारे वगैरे. गेल्या वर्षी ती सुमन नाही का हा. बंदऱ्याची, ती आमची भावजाई असं का? हा. बरं. केशव दिनकर हो, आहे ना, ओळख आहे, सगळ्यांची ओळख आहे. ते इथं राहत नाही ते ते आता. पुण्यात राहते. नाही औरंगाबादला पुण्यात राहते ते. हो ना. सगळं मस्त. आता असतील ते असं का? आमच्या मागे काही गडबड असते, काही लक्षात नाही आलं आमच्या. हे पण हे कुठं ठेवायचं? काशी विश्वेश्वर कोटेश्वर एवढं दूर बाहेर एवढी गरमी असताना या ठिकाणी खूप थंडी आहे. बाहेरची गरमी या ठिकाणी जाणवत नाही. मंदिराची हाईट कमीत कमी 50 फुटापर्यंत आहे. पूर्ण दगडी बांधकाम आहे, हेमाडपंथी. अखंड जवळपास 20 फुटापर्यंतचे खांब आहेत हे. या खांबाची हाईट 20 फुटापर्यंत आणि त्यावरती परत पूर्ण दगडी बांधकाम आहे. आजी सांगत होत्या त्यांच्या 7 पिढ्या या ठिकाणी गेल्यात. 7 पिढ्यापासून त्यांचे या मंदिरामध्ये सेवा आहे. आका फोन आहे तुमचा. मान्यता दिली, परंतु अध्यक्ष महोदय 58 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता आहे, तांत्रिक मान्यता 40 कोटीची, पण आजपर्यंत 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला नाही. रुग्णालयाचं 35% काम त्या ठिकाणी पूर्ण झालं. माननीय महोदय की अशा पद्धतीनं 1 रुपयाचा निधी न दिल्यामुळं तो कॉन्ट्रॅक्टर सुद्धा काम करायला तयार नाही. तातडीनं त्यासाठी जे काही तांत्रिक मान्यता 60 कोटी रुपयाची, त्यामुळं या संदर्भातला निधी आरोग्य विभागाने तातडीनं त्या ठिकाणी देण्याची विनंती मी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयाला या ठिकाणी करतो. माननीय अध्यक्ष महोदय, नियोजन विभागाच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगितलं की मी बाप पण त्या संदर्भात सांगितले अध्यक्ष महोदय, 121, 122 त्यामध्ये जालना जिल्हा आमचा हा दुष्काळग्रस्त पट्टा असल्यामुळं या जिल्ह्यामधल्या बाकी इतर सर्व कामासाठी स्वतंत्र निधी या ठिकाणी देण्याच्या संदर्भातला निर्णय सरकारने या ठिकाणी घ्यावा. एमआयडीसी मधून अध्यक्ष महोदय आमचा हा स्टील उद्योग आहे. स्टील उद्योग मध्ये मराठवाडा पॅकेज आपण ज्या पद्धतीनं राबवतो त्या अंतर्गत आपल्याला वीज बिलामध्ये अनुदान देण्याच्या संदर्भातली मागणी मी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना या ठिकाणी करतो. कारण की हा स्टील उद्योग जालन्याचा अत्यंत महत्वाचा उद्योग आहे. आपण गडचिरोलीमध्ये स्टील हब करू लागलो अध्यक्ष महाराज, परंतु राज्यामध्ये सर्वात मोठा स्टील, देशातला सर्वात मोठा स्टील उद्योग आमचा जालन्याचा आहे. त्यामुळे या जालन्यातल्या स्टील उद्योगाला अनुदान देण्याच्या संदर्भातली भूमिका तातडीनं सरकारने या ठिकाणी या पूर्ण मागण्यामध्ये करावी ही विनंती या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, आमचा जिल्हा लहान जरी असला तरी नियोजन डीपीडीसी मध्ये या निधीची वाढ या ठिकाणी करावं अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला करतो. पाणी पुरवठा आणि सिंचन विभागामध्ये अपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या अपूर्ण सिंचन प्रकल्पाला मागास भागातल्या विभागाकडे अधिकचं लक्ष देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे हतवन बृहत तलावाची जो गेले अनेक वर्ष प्रतीक्षेमध्ये, निधीच्या प्रतीक्षेमध्ये खूप वर्षापासून हा तलाव मंजूर आहे. कधी होईल या लोकांची वाट बघतात. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय नियोजन विभागाला की या नियोजनामध्ये आपण हतवन तलावासाठी भरीव असा निधी, शेतकऱ्यांच्या जमिनी आणि तलावांच्या कामासाठी हा निधी या ठिकाणी दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपली सर्वात अत्यंत महत्वाची जलयुक्त शिवार योजना, ही जलयुक्त शिवार योजना ही पुनर्जीवित करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती निधी अभावी अत्यंत रखडलेली. त्यामुळे मला आपल्याला आपल्या माध्यमातून विनंती करायची की जलयुक्त शिवार योजनेसाठी सुद्धा निधी, अधिकचा निधी या शासनाने या विभागाला ठेवला पाहिजे. अध्यक्ष महोदय,
मध्यम प्रकल्पामधला आपण जो गाळ काढतो, मधल्या कालखंडामध्ये आपण त्या गाळ काढण्यासाठी निधी द्यायचो, पण तो अलीकडच्या कालखंडामध्ये तो बंद झाला. माझे नियोजन आपल्या माध्यमातून नियोजन विभागाला विनंती की राज्यातले मोठे प्रकल्प जे आहेत, जे मध्यम प्रकल्प आहेत, या मध्यम प्रकल्पामधला गाळ काढण्याच्या संदर्भातली भूमिका सरकारने अत्यंत महत्वाकांक्षी भूमिका या ठिकाणी निभावी आणि त्या माध्यमातून एक तर दुहेरी फायदा होतो, एक तर पाण्याचा साठा वाढतो आणि शेतकऱ्याला गाळ मोफत या ठिकाणी मिळतो. त्यामुळे या गाळ काढण्याच्या संदर्भामध्ये सरकारने या संदर्भात सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला पाहिजे असं आमचं मत आहे. औद्योगिक विकास करण्यासंदर्भामध्ये स्टील उद्योग, बियाणे उद्योगासाठी पायाभूत सुविधा ज्या भागामध्ये जे उद्योग आहेत, मी ज्या भागातून येतो त्या भागात स्टीलचा उद्योग आहे, बियाण्याचा उद्योग आहे. आमच्या जालना शहराला बियाणे नगरी म्हणतात, स्टील नगरी म्हणतात. परंतु यांच्या ज्या पायाभूत सुविधा अध्यक्ष महोदय, या पायाभूत सुविधा या देण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे पुरवणी मागण्यामध्ये कुठेही या ठिकाणी उल्लेख दिसत नाही. तो निश्चितपणे या ठिकाणी करावा, ही मागणी मी या ठिकाणी आपल्याकडे करतो. अतिरिक्त MIDC 1986 ला स्थापन झाली, सुरू झाली, तेव्हापासून रस्ते, ड्रेनेज, वीज वितरण व्यवस्थेत बदल विभाग मी उद्योग विभाग, नियोजन विभाग बाब क्रमांक 121 आणि 122 वीज वितरण व्यवस्थेमध्ये बदल नाही, त्यासाठी 200 कोटीचा किमान निधी त्या ठिकाणी दिला पाहिजे, तरतूद दिला पाहिजे. सीड हब असल्यामुळे सीड टेस्टिंग लॅब ही गेली अनेक वर्षांची आमची मागणी आहे. सीड टेस्टिंग लॅब संदर्भामध्ये ही सुद्धा मागणी आमची तातडीने या पुरवणी मागण्यामध्ये मान्य करावी ही विनंती आपल्या माध्यमातून करतो. MIDCचा विस्तार आवश्यक, स्टार्टअपसाठी विशेष सुविधा, सवलत आणि त्या कर्जात सवलत या ठिकाणी देण्याची मागणी मी आपल्या ठिकाणी करतो. माननीय नियोजन विभागाच्या माध्यमातून ग्रामीण रस्त्याची अवस्था प्रचंड खराब झालेली, नियोजन विभागाने यामध्ये निश्चितपणे फार तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. त्यामुळे ग्रामीण रस्त्यासाठी CMJYC मध्ये 500 कोटी कमीत कमी त्या ठिकाणी दिले पाहिजे, ही मागणी मी आपल्या माध्यमातून निश्चितपणे मंत्री महोदयाला करतो. आपण संधी दिली अध्यक्ष महोदय, त्याबद्दल आपला मनापासून आभारी. धन्यवाद.